नमस्कार. आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. उर्मिलेच्या एकांतवासाची सुरुवात मृत्यूच्या चिंतनाने सुरू झाली. त्या चिंतनात भीती, काळजी आणि प्रासंगिकतेचा अंश होता. एकीकडे सरणावर जळणारे श्वशुरांचे शव आणि दुसरीकडे 14 वर्षांसाठी मनुष्याहारी राक्षसांनी भरलेल्या वनात गेलेला पती. उर्मिलेला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या डोळ्यांमध्ये विधवेच्या वेदना दिसत होत्या. विधवा होणे किती भयंकर आहे हे ती बघत होती. ती हिंस्र श्वापदांच्या वनात निवास करणाऱ्या पतीबाबत अधिकच चिंता करू लागली. लक्ष्मणाचा पराक्रम तिने शतदा ऐकला किंवा त्याच्याबाबत लिहिलेली स्तुतिसुमने कितीही ऐकली तरी लक्ष्मण किती उत्तम योद्धा आहे, तो युद्ध कसे खेळतो किंवा तो खरोखर अजेय आहे का हे ओळखण्याकरिता उर्मिलेला लक्ष्मणाचा प्रदीर्घ सहवास लाभणे गरजेचे होते. उर्मिलेची बुद्धी केवळ लक्ष्मणाबाबत विचार करत नव्हती, ती एकूणच मृत्यू या घटनेची चिकित्सा करत होती. मृत्यू काय आहे? आपलाही एक दिवस मृत्यू होणार आहे. माझ्या मृत्यूनंतर या विश्वाचे काहीच अडणार नाही, मात्र माझे संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल ही कल्पना खरंच किती भयावह आहे. माणसाला आयुष्याची खटपट संपणार म्हणून मृत्यूचे भय नसावे, तर मृत्यूपलीकडे असणाऱ्या विस्तीर्ण शांततेला उपभोगण्यासाठी आपल्याला सोबत कुणीच नसेल या चिंतेने माणसाचे मन ग्रासलेले असावे. केवळ माणसाचाच नव्हे तर अवघ्या ब्रह्मांडाचा स्वभाव संयोगप्रियच आहे. मृत्यू नावाचा गूढ आणि शाश्वत घटनेनंतर आपल्याला हा स्थायी स्वभाव जोपासता येणार नाही असा समज करून आपण मृत्यूला टाळण्याचा भाबडा प्रयत्न करतो. उर्मिलेच्या मनात असे नानाविध विचार येऊ लागले. राजा दशरथांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करून भरत तातडीने श्रीरामांच्या शोधात निघाला. त्याच्या पाठोपाठ मंत्रीवर्ग, तिन्ही राजमाता आणि सैन्यही वनाच्या दिशेने निघाले. श्रीरामांना अवश्य परत आणेन या आत्मविश्वासाने निघालेल्या भरताकडे पाहून उर्मिलेलाही हुरूप आला. लक्ष्मण पुन्हा येईल या आशेने तिचे मन पल्लवित झाले. तिला राजमातांसमवेत वनाच्या दिशेने जाता आले नाही. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती राजप्रासादातच थांबल्या. उर्मिलेला जितकी आशा वाटत होती तितकीच मांडवीला चिंता होती, कारण श्रीरामांनी अयोध्येत परतण्यात जर नकार दिला तर भरतही वनवास स्वीकारतील अशी तिला भीती होती. तिन्ही भाऊ वनवासात असल्यावर शत्रुघ्न कुठे अयोध्येत राहणार होता, त्यामुळे श्रुतकीर्तीच्याही मनात चलबिचल सुरू होती. वनामध्ये श्रीरामांचे निवासस्थान भरताला सापडेल का? ते परत येतील का? की भरतालाच ते माघारी पाठवतील? या प्रश्नांची चर्चा करण्यात काहीच तथ्य नव्हते. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता भरतांच्या आगमनासहच अयोध्येत येणार होती. तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी या तिन्ही बहिणींना कुठेही शांतता लाभणार नव्हती. उर्मिला गेले काही दिवस नीट बोलत नाही, तिला अन्न जात नाही, ती कुटुंबियांमध्ये मिसळत नाही आणि केवळ विचारांमध्ये हरवलेली आहे हे झुळूक बघत होती. झुळूकला असे वाटले की उर्मिलेला दुःखच नाही तर क्रोधही लपवावा लागत आहे. उर्मिला लक्ष्मणावर, सीतेवर, श्रीरामांवर अथवा राजा दशरथांवर न रागावता सर्वप्रथम राणी कैकेयीवरच क्रोधित होईल असे झुळूकला वाटले. प्रासादात आता फारसे कोणी नसताना उर्मिलेला तिचे मन मोकळे करण्याची संधी द्यावी असा झुळूकने विचार केला. झुळूक उर्मिलेसाठी फलाहार घेऊन आली. उर्मिलेने आहारास नकार देत झुळूकला परत जाण्याची सूचना दिली, पण झुळूक मात्र मित्रत्वाचा विशेष अधिकार वापरून तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, सखे, तुला एक प्रश्न विचारू? उर्मिलेने झुळूककडे पाहिले. होकाराची किंवा नकाराची कोणतीही खूण न करता उर्मिलेने पुन्हा वातायनाबाहेर पाहिले. उर्मिलेच्या मौनाला होकार मानून झुळूकने विचारले, राजकुमार भरत राणी कैकेयीला दंड देतील. तिच्या विरोधात बोलणे किंवा तिच्यावर क्रोधित होणे हा काही अपराध नाही. उर्मिलेने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजे अयोध्येतील सर्व प्रजाजन तिला दूषण देत आहेत. अगदी राणी कौसल्याही कैकेयींना दोष देत आहे. मी स्वतः सर्वांच्या तोंडून दूषणे ऐकली आहेत.
झुळूक उर्मिला पुढे काहीच बोलली नाही. तिला खरे तर कैकेयीबाबत काही बोलण्याची इच्छाही नव्हती. झुळूक अप्रत्यक्षपणे कैकेयीबाबत आपले मत जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे हे उर्मिलेने ओळखले. तिने झुळूककडे बघत तिच्या भावमुद्रेतून विषय टाळण्याचे संकेत दिले. पण झुळूकला वाटले की उर्मिला राणी कैकेयीबाबत वाईट बोलण्यात संकोचत आहे. राज्यातील सर्वजण राणी कैकेयीबाबत राग व्यक्त करत आहेत आणि तू अद्याप तिच्या विरोधात काहीच म्हटले नाही. राणी कैकेयीला दूषण देण्याचा तुला अधिकारच आहे. तिच्या हट्टामुळे तुझे उभे तारुण्य जळत आहे. हे बघ, तू तुझे दुःख, तुझा राग काहीच मनात ठेवू नकोस. अशी शांत शांत राहिलीस तर मला तुझी मनस्थिती कशी कळेल? तू तुझं काम कर. तुला हवा तसा कोणताही विचार माझ्या मनोविश्वात तुला सापडणार नाही. त्यामुळे मला एकटंच राहू दे. तू तुझं कर्तव्य उत्तमपणे पार पाडत आहेस. ठीक आहे, राहिलं. यापुढे तुला एक मैत्रीण म्हणून मी काहीही विचारणार नाही. झुळूक खोटं खोटं रागावली आणि तिथेच उभी राहिली. काही क्षणात उर्मिला खरोखरच बोलायला लागली. झुळूक, मी कुणावर रागवू? नियतीवर? मिथिलेवर? अयोध्येवर? पतीवर? सासऱ्यांवर की राणी कैकेयींवर? मला या परिस्थितीत आणण्यासाठी भूतकाळातले अनेक प्रसंग कारणीभूत आहेत. त्या अनेक प्रसंगाला मी कसा दोष देऊ? ते प्रसंग घडले तेव्हा मला अपूर्व आनंद झाला होता. त्या प्रसंगाची फलश्रुती भविष्यात माझ्यासाठी लाभदायी ठरली नाही याचा अर्थ मी त्या प्रसंगांना दोष देऊ शकत नाही. हो, सुरुवातीला मला कैकेयींचा खूप राग आला होता. माझे पती माझ्यापासून दूर जात आहेत आणि त्याला केवळ आणि केवळ त्याच कारणीभूत आहेत असे मला वाटत होते. त्यानंतर महाराज दशरथांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस सर्वस्वी कैकेयीच कारणीभूत आहे. पण त्यांच्याबाबत मनात राग ठेवून आपल्याला काय साध्य होणार आहे? राजकुमार भरतांनी माता कैकेयीला अतिशय कठोर शब्दात फटकारले. हे तूच मला सांगितलेस ना? त्या पश्चाताप करत बसल्या आहेत. संपूर्ण राज्य त्यांना दूषणं देत आहेत. त्यात माझी भर पडली तरी काय घडणार आहे? मला जाणण्यासाठी माझे दुःख काय कमी आहे की मला आता क्रोधाचाही आधार घ्यावा लागेल? क्रोध ही एक विचित्र गोष्ट आहे. जो क्रोध करतो त्याचेच अंतःकरण जळत असते, तर दुसरीकडे जो प्रायश्चित्त करत असतो त्याचे अंतःकरण द्रवत असते. क्रोध करून आपलाच तोटा होतो. काहीतरी चांगले निष्पन्न होणार असेल तर क्रोध करावा. मी रागावल्याने काहीच निष्पन्न होणार नाही, उर्मिला म्हणाली. पण तुला तिच्याबाबत काहीच बोलावंसं वाटत नाही? झुळूक, तुला कळत कसं नाही? मी कैकेयींवर कोणता आरोप लावू? तिने नाथांना वनवासात जाण्याची शिक्षा दिली नव्हती. हे स्वतःहून मनात गेले. त्याला राणी कैकेयी तरी काय करणार? तिने जे काही केले ते तिच्या मुलासाठी केले. मार्ग चुकला, पद्धत चुकली. आता तिचा मुलगाच तिला दूर करत आहे. माता कैकेयीने माझे अहित व्हावे असे काहीच केले नव्हते. उर्मिलेच्या बोलण्यात तथ्य होते आणि ते झुळूकला जाणवत होते. पण उर्मिलेच्या मनातली खदखद क्रोधाच्या वाटेने बाहेर पडावी असे झुळूकला वाटत होते. तुझ्या एकांताला राणी कैकेयीच अप्रत्यक्षपणे कारणीभूत झाली आहे हे तू मान्य केलेच पाहिजे. श्री लक्ष्मण स्वतःहून वनवासात गेले नाहीत हे सत्य आहे. मात्र श्रीरामांना वनवासात जावे लागले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. श्रीरामांच्या वनवासाला राणी कैकेयीच कारणीभूत असल्याने राणी कैकेयीमुळेच तुझे अहित झाले. तू म्हणत आहेस ते पूर्णतः अयोग्य नाही, किंतु सध्या कुणावर रागावणेच काय कुणाशी बोलण्याचीही माझ्या मनात इच्छा नाही. माझे संपूर्ण लक्ष अयोध्येच्या प्रवेशद्वाराकडे लागलेले आहे. ईश्वराच्या कृपाने श्रीराम, ताई सीता आणि नाथ परत येऊ. राजकुमार भरत आणि तिन्ही मातांच्या विनंतीचा स्वीकार करत ते तिघे परत येऊ. मला दुसरे काहीही नको. मग श्रीरामांचे निवासस्थान राजकुमार भरतांना सापडले हे ऐकून तुला आनंदच होईल. झुळूकचे शब्द ऐकताच एखादे कोमेजलेले फूल पुन्हा टवटवीत व्हावे तसे उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अगं वेळे, ही वार्ता मला इतक्या उशिरा का सांगत आहेस? इथे आलीस तेव्हाच सांगायचे होते. श्रीरामांचे निवासस्थान सापडले आहे याचाच अर्थ श्रीराम अयोध्येपासून फार दूर गेलेले नसावे. तिन्ही मातांकडे
राजकुमार भरत आणि शत्रुघ्नाकडे पाहून श्रीरामांचे हृदय निश्चितच पाणावे. माता कैकेयीला पश्चाताप झाल्याचे पाहून श्रीराम नाथांसह आणि ताईसह अयोध्येत परत येतील. उर्मिलेला इतका आनंद यापूर्वी कधीच झाला नव्हता. इतके दिवस दुःखात असणाऱ्या उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद बघता यावा यासाठी झुडूपने उर्मिलेला अर्धवट माहिती सांगितली. वस्तुतः भरतांना श्रीरामांचे निवासस्थान सापडले, त्यांची भेट झाली आणि श्रीरामांनी अयोध्येत परत येण्यास नकार दिला हे झुडूपला ठाऊक होते. श्रीरामांनी त्यांचा निश्चय बदलावा याकरिता भरताने खूप प्रयत्न केले. त्यांच्या निवासस्थानाजवळ अयोध्यावासियांचा मुक्काम होता. झुडूपने उर्मिलेला पुढील वृत्तांत सांगितला नाही. तिने उर्मिलेला आनंद वार्ताच दिली. उर्मिलेला इतक्या आनंदात बघून झुडूपने उर्मिलेला श्रीराम न परतण्याच्या शक्यतेसाठीही तयार राहण्याचा सल्ला देण्याचे टाळले. अनेक दिवसांच्या अबोल्यानंतर उर्मिला काहीतरी बोलत होती, स्मित करत होती. हे पाहून तिला वस्तुस्थिती सांगून पुन्हा निराश करण्याचे कार्य झुडूपला करायचे नव्हते. राजकुमार भरत सर्वतोपरी प्रयत्न करतीलच. श्रीरामांच्या वनवासात जाण्याने त्यांना अपूर्व दुःख झालेले आहे. सर्व दासदास्यांसमोर शोकाकुल होत त्यांनी स्वतःस दोष दिला आहे. श्रीराम त्यांना नकार देऊच शकत नाही. तू म्हणतेस तसंच हो. ते कधी परत येतील? त्यांच्या स्वागताची तयारी करावी लागेल. तिन्ही राजमाता श्रीरामांना समजावण्यासाठी वण्यात गेल्या आहेत, म्हणजे अयोध्येच्या प्रासादाकडे आपल्यालाच बघायचे आहे. उर्मिले, श्रीराम ताई सीतेसह आणि श्री लक्ष्मणासह येणार असतील तर एका दिवसापूर्वीच आपल्यापर्यंत वार्ता पोहोचेल. आपण तेव्हाच सगळी तयारी करू. झुडूपकडे आता उर्मिलेला सत्य सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. उर्मिलेने अत्यंत उत्साहाने राजप्रासाद सजवला असता आणि श्री लक्ष्मण अयोध्येत परतले नसते तर उर्मिलेचा अपेक्षाभंग झाला असता. उत्साहाने श्रीरामांच्या, श्री लक्ष्मणाच्या आणि सीतेच्या स्वागताची तयारी करूनही ते आले नसते तर उर्मिलेचे अवसानच गळाले असते. तिला हतबलतेने स्वतःच्या पाशात ओढले असते, म्हणून उर्मिलेची सुटका होणे अशक्य झाले असते. त्यामुळे झुडूपने उर्मिलेला रोखले. अर्थात श्रीराम ताईसह आणि नाथांसह परत येतील याबाबत तुला शंका वाटते? मला शंका वाटण्याचे काहीच कारण नाही. किंतु श्रीरामांनी 14 वर्षांच्या वनवासाचे वचन दिले आहे. ते वचन मोडून अयोध्येत परत आले तर त्याला चमत्कारच म्हणावा लागेल. मातेची ममताच असा चमत्कार करू शकते. आपण आशेने त्यांची वाट बघू. उर्मिलेचा उत्साह अचानक कमी झाला. तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली. तरीही तिने आशा सोडली नाहीच. हो, माता कैकेयींच्या इच्छेनेच ते वनवासात गेले आहेत. आता तिच्याच विनंतीचा मान ठेवत ते अयोध्येत परत येतील, उर्मिला म्हणाली. असंच हो. झुडूक, तुला एक गुपित सांगते. कुणालाही सांगू नकोस. अगदी ब्रह्मर्षी नारदांनी तुला विचारले तरी त्यांना सुद्धा सांगायचे नाही. त्यांना सांगण्यापूर्वी तर मी केव्हाही 10 वेळा विचार करेल. आधी वचन दे. मी वचन देते, मी कुणालाही हे गुपित सांगणार नाही. आपण किंवा तूर्त मीच नाथांच्या येण्याबाबत इतका आशावाद दाखवत आहोत खरे, पण माझं मन मला सत्य सांगत आहे. कल्पना आणि सत्य या दोघांमधला फरक मला बोचत आहे. वनवासात जाण्यापूर्वी नाथांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे त्यांच्या वनवासात जाण्यामागे एक गूढ ईश्वरी कारण आहे. त्यांनी मलाही ते कारण सांगितलं नाही. जर खरंच त्यांच्या वनवासात जाण्यामागे काहीतरी महत्वाचं असेल तर ते परत येणार नाहीत, हे तुला सांगतानाही माझ्या मनाला वेदना होत आहेत. श्रीराम अयोध्येत परत येण्यास का नाही म्हणत आहे हे झुडूकला समजलं, पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दर्शवणारी मुद्राच होती. काय? असं असेल तर? पण जाऊ दे, तू त्या रहस्याचा फार विचार करू नकोस. आज आशा दिसत आहे तर निराशेला जवळ करू नये. आपण आशा बाळगत त्यांची प्रतीक्षा करू. मी प्रतीक्षा करणार आहेच. या 14 वर्षांमध्ये कधीही ते अयोध्येत परतले तरी मी त्यांच्या स्वागताला उभी असेल. उर्मिलेला ज्याची भीती होती तेच झाले.
सलग 2 दिवस भरतासह सर्व कुटुंबीय श्रीरामांना अयोध्येत परत येण्याची विनंती करत होते. किंतु श्रीरामांचा निश्चय झाला होता. आता श्रीराम अयोध्येत 14 वर्षांनीच परतणार होते. सीता आणि लक्ष्मणही श्रीरामांसोबत 14 वर्षे वनातच राहणार होते. श्रीरामांनी भरताला राज्यकारभार करण्याचा उपदेश दिला, किंतु भरताने सर्वांसमोर एक अट ठेवली. राज्यकारभार श्रीरामांच्या नावे होणार असेल तरच अयोध्येची सूत्रे तात्पुरती सांभाळण्यास भरत तयार झाला. श्रीरामांनी भरताच्या या मागणीला मान्यता दिली. अयोध्येच्या राजसभेत सम्राट म्हणून श्रीरामांचाच उल्लेख होणार होता. भरताने स्वतःला एका सेवकाच्या भूमिकेत ठेवले व श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येकडे निघाला. भरत आणि शत्रुघ्नानेही वनवासात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, किंतु अयोध्येचा राजकारभार सांभाळण्यासाठी त्यांची आवश्यकता असल्याचे पाहून श्रीरामांनी दोघांना वनवासात येऊ दिले नाही. मातांनाही वानप्रस्थ स्वीकारू नये व अयोध्येतच राहावे अशी विनंती केली. दुःखी होऊन सर्व अयोध्यावासी अयोध्येत परतले. आता श्रीरामांचे, सीतेचे आणि लक्ष्मणाचे दर्शन तब्बल 14 वर्षांनीच घडणार होते. हा काळ लवकर जावा आणि तिघे वनवासातून अयोध्येत सुखरूप परतावे असे सर्वांना वाटत होते. उर्मिलाही त्याच क्षणाची प्रतीक्षा करत होती. 2 दिवसांनी भरत अयोध्येत परतल्यावर अयोध्येत एकच कल्लोळ झाला, कारण प्रथमच अयोध्येचा शासनकर्ता अयोध्येच्या बाहेर एका लहानशा पर्णकुटीत संन्यासी मनुष्यासारखा राहणार आहे असे घोषित झाले. मांडवीची भीती खरी ठरली. मात्र भरतांना अयोध्येच्या राजकारणाची सूत्रे सांभाळायची असल्याने भरतांनी अयोध्येपासून फार दूर जाण्याचा संकल्प मनातून काढला. मात्र ते त्यांच्या वडील भावाप्रमाणे जीवन जगणार होते. ही वार्ता संपूर्ण अयोध्येत पसरताच जनमानसांना आश्चर्य झालेच, मात्र राजप्रासादातही संमिश्र प्रतिक्रिया उमटली. भरताच्या या निर्णयाने राज्य चालवण्याची संपूर्ण यंत्रणाच बदलली होती. मांडवीला राजप्रासादातच राहण्याची सूचना देऊन भरत स्वतः अयोध्येबाहेर एका पर्णकुटीत राहू लागले. तिन्ही भाऊ संन्यास जीवन जगत असल्याचे पाहून शत्रुघ्न देखील अयोध्येबाहेर नंदीग्रामी गेले. अयोध्येच्या राजप्रासादात आता 3 विधवा राजमाता आणि या 3 बहिणीच होत्या. बंधुप्रेम, इतिहासाने रामायणातील ही भावना उदात्त मानली. मात्र यामागील 3 तरुणीचा त्याग लक्षात घेतला नाही. सीतेच्या स्वयंवरानंतर एकाच वेळी मिथिलेच्या 4ही राजकुमारींचा विवाह झाला. विवाहाच्या 2 दिवसापूर्वी सीता सोडून उर्वरित तिघींना आपला विवाह होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. मात्र वडिलांनी योग्य समजलेल्या वराशी तिघींनी संघर्ष विवाह केला. विवाहानंतर काही काळ संसाराच्या सुरुवातीचे रम्य स्वप्न उपभोगले आणि एकाएकी त्यांना 14 वर्षाचा सक्तीचा संन्यास स्वीकारावा लागला. का? बंधुप्रेम. रामायणात लक्ष्मणाचे 14 वर्षांसाठी संन्यस्त राहणे एका दिव्य कार्याचा भाग होता. मात्र भरत आणि शत्रुघ्नाने पत्नीला सोडून बंधुप्रेमास्तव अयोध्येबाहेर नंदीग्रामात राहणे सामान्यासाठी अनाकलनीय होते. कारण प्रत्यक्ष श्रीरामांनी भरताला 14 वर्षाकरिता राज्यारोहण करण्याची आज्ञा दिली होती. एकदा नव्हे 3 वेळा श्रीरामांनी स्पष्ट शब्दांमध्ये भरताला अयोध्येत राहून राज्यकारभार सांभाळण्याची आज्ञा देऊनही भरताने अयोध्येबाहेर राहण्याचे ठरवले. मांडवी आणि श्रुतकीर्तीने केवळ महिनाभर विवाहसुख अनुभवले होते. पतीच्या बंधुप्रेमामुळे आणि प्रायश्चित्ताच्या वेगळ्याच संकल्पनांमुळे मांडवीला आणि पर्यायाने श्रुतकीर्तीलाही 14 वर्षांचा एकांतवास भोगावा लागला. त्या दोघींची काय चूक होती? रामकार्यात त्या दोघींचा किंवा त्यांच्या पतींचा प्रत्यक्ष सहभागही नव्हता. शत्रुघ्नाचा या प्रकरणाशी अक्षरशः काहीच संबंध नव्हता. ज्या स्त्रीमुळे रामाला वनवास सहन करावा लागला त्या स्त्रीने प्रायश्चित्त करणे अपेक्षित होते व ते तिने केलेही. कैकेयी 14 वर्षे शोकसागरात अश्रू ढाळत राहिली, पण तिचे इतर कुणाशीही पूर्वीसारखे स्नेहसंबंध राहिले नाहीत. भरताने असा कठोर निर्णय का घेतला असावा? तिथे वनामध्ये रामाने कित्येक वेळा भरताला समजावूनही भरत अयोध्येत राहिला नाही. राजमाता कौसल्या थरथरत्या